नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण 2023चा जो क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतो आहे त्याच्यातले 49 पर्यंत झाले होते आपले. नेक्स्ट आता 50 आणि 51 नंबरचा जो क्वेश्चन आहे 50 पासून आपण चालू करूया. 50 पासून 75 पर्यंत. ठीक आहे. 25 क्वेश्चन तर 26 होतील. तर इथे बघा 50 आणि 51 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो या पिक्टोग्राफवर है ना, ह्या पिक्टोग्राफ ला हा याचा डेटा यूज करून है ना, त्याची इन्फॉर्मेशन यूज करून आपल्याला सॉल्व्ह करायचे 50 आणि 51 नंबरचं. तर इथे बघा, इथं इन्स्ट्रुमेंट आहे आणि नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहे. क्वेश्चन नंबर 50 मध्ये आपल्याला सॉल्व्ह जर करायचं असेल तर पहिले हा आपल्याला इथं टेबल लिहिलाय. टेबल नसेल तर तबला असेल. तबला शिकणारे किती आहे हे बघा, इथं स्केल दिलेला आहे 1 पिक्चर इज इक्वल टू 10 स्टुडंट. हे किती आहे बघा 6, म्हणजे तबला शिकणारे 60 स्टुडंट आहे. हार्मोनियम 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 शिकणारे आहेत टोटल 30. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्ल्यूट शिकणारे आहेत 20. त्याच्यानंतर गिटार शिकणारे स्टुडंट्स आहेत 50. ठीक आहे. या बेसिसवर आपल्याला पुढचे 50 आणि 51 नंबरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. बघूया आपण. चला क्वेश्चन नंबर 50 बघू. इथे दिलेला आहे हाऊ मेनी स्टुडंट्स इन ऑल लर्निंग टू प्ले म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. सगळे मिळून किती स्टुडंट्स आहेत बघा जे इन्स्ट्रुमेंट शिकतायत. सगळ्यांची टोटल करायची. 6 + 3 9 + 2 11 + 5 16 160 स्टुडंट आहे. तर 50चा आन्सर काय येतोय? आन्सर नंबर 2. ठीक आहे. 51 मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? 51 मध्ये दिलेलं आहे विच इन्स्ट्रुमेंट इज लर्न बाय द लिस्ट नंबर ऑफ स्टुडंट. सगळ्यात कमी नंबर शिकणारे कुठलं इन्स्ट्रुमेंट शिकणारे मुलं आहेत, स्टुडंट्स आहेत. तर याच्यामध्ये येते बघा 20 म्हणजे फ्ल्यूट म्हणजे येते बघा आन्सर नंबर 1 है ना, आन्सर नंबर 1. ठीक आहे. हे पिक्टोग्राफचे जे क्वेश्चन असतात थोडे कम्पॅरेटिव्हली इझी असतात. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 52. चला क्वेश्चन नंबर 52 बघा. त्याच्यामध्ये दिलेलं आहे निखिल परचेस्ड 3 चोकोबार्स फ्रॉम अ शॉप. ही पेड ₹50 टू द शॉपकीपर अँड गॉट ₹5 बॅक फ्रॉम हिम. ठीक आहे. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ इच चोकोबार. ठीक आहे. तर बघा त्यांनी ₹50 दिले होते शॉपकीपरला. ठीक आहे. त्याला ₹5 रिटर्न मिळाले. म्हणजे टोटल किती रुपीज पे केले त्यांनी शॉपकीपरला? ₹45. आणि किती चोकोबार घेतले त्यांनी? 3 चोकोबार घेतले. मग प्रत्येक चोकोबारची किंमत किती असेल? डिवाइडेड बाय 3 करू. किती येते? ₹15. ठीक आहे. पटकन जे मुलं स्वतः शॉपमध्ये जाऊन परचेस वगैरे करत असेल ना त्यांना पटकन येऊन जाईल. ठीक आहे. त्याचा आन्सर येतो आन्सर नंबर 4. आन्सर नंबर 4. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 53. Jay purchased an old bike at ₹17,000 and after 2 months he sold at ₹15,000. How much is the loss suffered in this transaction? एकदम सिंपल आहे. 53 नंबरचा काय, त्यांनी 17,000 ला बाईक घेतली. 2 महिन्यानंतर त्यांनी 15,000 ला सेल केली. तर त्याला लॉस किती झालाय? कमी पैशामध्ये विकली ना तर लॉस होणार आहे. ₹2,000 लॉस झाला. तर याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 54. काय दिलेलं आहे? हाऊ मेनी नंबर्स फ्रॉम द गिवन सेट आर नॉट कम्प्लिटली डिवायझिबल बाय 2. आता 2चं डिव्हिजिबिलिटी रूल तुम्हाला माहिती आहे का? ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 आणि 8 येतात त्याच नंबर्स जे आहेत 2 ने डिवायझिबल आहेत. ठीक आहे. तर इथे आपल्या अशा कुठल्या नंबर आहे बघा 162 890 आणि 772.
ह्या 3 नंबर आहेत ज्या डिवायझेबल आहे. कशाने? 2 नी. ठीक आहे ना. बाकी हे 131 आणि 245 नाही आहे, कारण इथं युनिट प्लेसला 1 आणि इथे युनिट प्लेसला 5 येत आहे. ठीक आहे. तर याचा आन्सर किती येतोय? याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे. ह्या ज्या नंबर्स आहे याच्यातल्या फक्त 3 नंबर्स असे आहेत ज्या 2 नी डिवाइड होतात. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर 55. क्वेश्चन नंबर 55 मध्ये बघा काय दिलेलं आहे की विच नंबर शुड बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम क्वार्टर टू 26,000 टू ऑप्टेन 4 डिजिट स्मॉलेस्ट इवन नंबर. ठीक आहे. तर आपल्याला काय दिलेलं आहे इथं बघा, एक नंबर दिलेली आहे कुठली, क्वार्टर टू 26,000. हे बघा 26,000 म्हणजे एवढं. याला क्वार्टर कमी म्हणजे किती कमी? 250 कमी. ठीक आहे ना. क्वार्टर टू 26,000 है ना. 250 कमी म्हणजे किती झाले बघा, है ना. 10 मधून 5 गेले 5 है ना. इथे झाले 9, 9 मधून 2 गेले 7. ठीक आहे. इथे झाले 5 आणि इथे झाले 2. 25,750. ठीक आहे. ही झाली कुठली नंबर आपली? क्वार्टर टू 26,000. समजलं? 26,000ला 250 रुपये कमी. ठीक आहे. आता आपल्याला याच्यातून काय करायचं? याच्यातून आपल्याला कुठली नंबर आपल्याला सबट्रॅक्ट करायची जेणेकरून आपल्याला काय मिळेल? 4 डिजिट स्मॉलेस्ट इवन नंबर. आता 4 डिजिट स्मॉलेस्ट इवन नंबर कुठली आहे? हे बघा 3 डिजिट लार्जेस्ट नंबर कुठली आहे? ग्रेटेस्ट नंबर 999. त्याच्यानंतर येते 1000. 4 डिजिट नंबर येते आणि ही इवन नंबर पण आहे. तर आपल्याला काय 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 पाहिजे की याच्यातून कुठली नंबर अशी मायनस करायची ज्याचा आन्सर आपल्याला, ज्यांचं डिफरन्स आपल्याला 1000 येईल. तर आपण याच्यातूनच 1000 मायनस करून बघूया. याच्यातून 1000 मायनस करू, जी नंबर येईल ती याचा आन्सर असेल. ठीक आहे. तर हे बघा 5742 है ना. 24,750. 24,750 याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 2. आन्सर येतोय आन्सर नंबर 2. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 56. क्वेश्चन नंबर 56. If Republic Day occurred on Tuesday in the year 2010, then in the same year Teachers Day occurred on which day? ठीक आहे. आता हे जे दिलंय ना 2010 हे नॉन लीप इयर आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले तर हेच लक्ष द्यायचं, लीप इयर नॉन लीप इयर. ठीक आहे. आता बघा रिपब्लिक डे म्हणजे काय होते? 26 जानेवारी. 26 जानेवारी जी आहे ती कधी होती? ट्यूजडेला होती. ठीक आहे. इयर कुठला आहे? 2010. ठीक आहे. आपल्याला फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की हे लीप इयर आहे का नाही आहे. कारण लीप इयर जर असेल तर मग फेब्रुवारी 29 डेजची असते. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये थोडासा एक दिवसाचा फरक पडतो. तर आता बघा इथे आपल्याला काय करायचं आहे की 5 सप्टेंबरला कुठला डे होता, कुठला डे होणार है ना, येणार त्याच वर्षी, ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर इथं आपल्याला एक तुम्हाला माहिती आहे का, जर समजा 26 जानेवारीला ट्यूजडे असेल तर 26 फेब्रुवारीला कुठला डे असणार आहे? हे बघा 26 जानेवारी 31 डेजची आहे. याला जर 7 ने डिवाइड केलं तर 7 4 जार 28, रिमाइंडर किती येतात? 3. तर 3 डेज पुढच्या फेब्रुवारी 26 ला जे डे येणार आहे तो ट्यूजडे पेक्षा 3 दिवसा पुढे येणार. तिथे ट्यूजडे नंतर काय येणार आहे? वेनसडे, थर्सडे, फ्रायडे. तिथं काय येतोय? येतोय फ्रायडे. ठीक आहे. असंच आपल्याला ह्याचाच यूज करून आपल्याला पुढचे दिवस आपल्याला बघत जायचे. आता त्याच्यानंतर 26 मार्चला कुठला डे येणार? आता बघा
26 फेब्रुवारीला किती आहे, 28 दिवसाची असते. याच्यामध्ये जर 7 नी आपण डिवाइड केलं तर 7 4 जार 28, म्हणजे रिमाइंडर आहे ते 0. म्हणजे 26 मार्चला सेम तोच डे असणार, फ्रायडे. ठीक आहे. इथं जो काही रिमाइंडर येतो ना, त्या रिमाइंडर नुसार जर रिमाइंडर 1 आलं तर 1 दिवस पुढे, 2 आलं तर 2 दिवस पुढे, 3 आलं तर 3 दिवस पुढे. ठीक आहे. तर इथे 26 मार्चला फ्रायडेच येणार आहे. त्याच्यानंतर 26 एप्रिलला काय येणार आहे बघा. 26 एप्रिलला इथे 31 डेचा आहे, म्हणजे 3 तुमचं रिमाइंडर येणार आहे, म्हणजे 3 दिवस पुढे, म्हणजे सॅटरडे संडे मंडे. फ्रायडे नंतर सॅटरडे संडे आणि मंडे. त्याच्यानंतर आता एप्रिल, तर 26 मेला बघा काय कुठला डे येणार आहे, एप्रिल 30चा आहे, मग 2 डेज पुढे है ना. मंडे नंतर ट्युजडे वेनसडे, तिथे तर वेनसडे. त्याच्यानंतर 26 जून, जूनला आता 3 दिवस पुढे, वेनसडे नंतर थर्सडे फ्रायडे सॅटरडे, सॅटरडे येणार इथं. परत 26 जुलै, 26 जुलैला काय येणार आहे, परत 2 दिवस पुढे, सॅटरडे नंतर संडे मंडे. का तर इथं 30 दिवसाचा आहे ना जून. त्याच्यानंतर 26 ऑगस्ट ला कुठला डे येणार आहे, परत 3 दिवसापुढे, 3 दिवस पुढे ना का, मंडे नंतर ट्युजडे वेनसडे थर्सडे, इथे येणार थर्सडे. त्याच्यानंतर आता आपला बघा 26 नंतर आपल्याला 26 सप्टेंबरला नाही जायचं, कारण टीचर्स डे जो असतो तो 5 सप्टेंबरला असतो. ठीक आहे. तर आता इथं आपण बघा, जर आपण इथं बघितलं 7 दिवसांनी पुढे 26 प्लस है ना, पुढचा जो थर्सडे आहे ना 7 डेज नंतर येतो ना, तर याला जर आपण 7 डेज बघितलं तर 26 प्लस 7 किती होणार, 33. पण इथं 31 डेज असतात, तर फक्त 2 सप्टेंबरला काय असतो, मग थर्सडे असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 ला काय येणार, 3 सप्टेंबरला थर्सडे नंतर फ्रायडे. त्याच्यानंतर 4 सप्टेंबरला सॅटरडे, आणि 5 सप्टेंबरला काय येणार, येणार संडे. ठीक आहे. तर याचा आन्सर काय येतोय, आन्सर नंबर 1. याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 1 संडे. ठीक आहे. थोडस लेंदी आहे, पण करावं लागणार आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 57. Sanjeev deposited certain amount at the rate 5% per annum for 3 years in a bank. He received simple interest of rupees 1500. After 3 years, how much amount did he deposited in the bank? आपल्याला प्रिन्सिपल काढायचं आहे. इथं इंटरेस्ट दिलेला आहे ना 1500 रुपये. ठीक आहे. प्रिन्सिपल नाही माहिती आहे, काढायचं आहे. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 5 आणि टाइम आहे 3 इयर्स आणि डिवायडेड बाय 100. मग हे बघा, हे 100 इकडे जाणार आणि इथं 15, 5 3 15, 15p आपण डायरेक्ट इकडच्या साईडला लिहून घेऊ. आणि हे किती होणार, 1500 इंटू ह्या 100चे 2 0. ठीक आहे. मग p इज इक्वल टू किती होणार, 15 1 2 3 4 0 1 2 3 4 0 डिवायडेड बाय 15. ठीक आहे. त्याला आपण डिवाइड केलं तर 1 15 15 आणि 1 2 3 4 0 म्हणजे किती येते, 10,000. प्रिन्सिपल किती आलं, द अमाऊंट इज 10,000. आन्सर नंबर 2. ठीक आहे. आन्सर नंबर 2 येते. ठीक आहे. असं शॉर्टकट मध्ये करायचं आहे आपल्याला, सगळं लिहित नाही बसायचं आहे. हा, चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 58. क्वेश्चन नंबर 58 बघा. Which of the following numbers do not occur at unit place in the prime numbers from 10 to 100? आता तुम्हाला प्राईम नंबर्स पाठ करावे लागेल. मी सांगितलं आहे मागच्या व्हिडिओज मध्ये, पण त्याला पाठ केल्याशिवाय काही पर्याय नाही आहे. ठीक आहे. तर 10 पासून 100 हे पहिलेचे जे नंबर आहे, पहिले सुरुवातीचे 1 2 3 है ना 5 7 ह्या नंबर्सला आपल्याला सोडून द्यायचं. त्याच्यानंतर कुठले येतात, 11 है ना. 11 नंतर काय येते, 13 नंतर मग 17 आणि 19.
हा, हे जे प्राईम नंबर्स आहे ना याच्यामध्ये बघा 1379 असंच रिपीट होते. त्याच्यानंतर आता बघा 22-30 कुठले येणार आहे? 21 तर नाही येणार आहे, 23 येत आहे. ठीक आहे, 27 पण नाही येणार, कारण 27 जे आहे डिवाइड होतोय 9 3 ठीक आहे. त्याच्यानंतर 27 नाही येत आहे, मग 29 येतोय. हे दोनच नंबर येतात 20-30. ठीक आहे, मग 30-40 कुठले येतात? एक 31 येतोय है ना. त्याच्यानंतर 33 नाही येत आहे, 37 येणार एक. ठीक आहे, 39 नाही येत. ठीक आहे, 1379 लक्षात ठेवा. याच्यानंतर जेवढे नंबर येतात ना ते त्यांच्या युनिट प्लेसला 1379 असते. आता 40-50 कुठले कुठले येणार? 41. ठीक आहे, त्याच्यानंतर 41, 42, 43 हा येते 43. त्याच्यानंतर 47 पण येते आणि 49 नाही येत है ना. 137. त्याच्यानंतर बघा आता 51 नाही येणार, 53 येते आणि 57 हे दोनच नंबर आहे. ठीक आहे, हे असे तुम्हाला आता पाठ करा तुम्ही. असं करून आपण जर बघितलं ना तर इथं माहितीये का जेवढे नंबर्स आहे त्याच्यामध्ये 137 हा ना 1379 येत आहे. फक्त याच्यामधला जो आहे, सॉरी मला हे क्वेश्चन नाही दिसला असेल, थोडं पुढे घेऊया आपण. ओके, क्वेश्चन नंबर 58. क्वेश्चन नंबर 58 मध्ये काय दिलेलं आहे? विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स डू नॉट ऑक्युअर एट युनिट प्लेस इन द प्राईम नंबर्स फ्रॉम 10 to 100. ठीक आहे, असे तुम्ही अजून बघाल ना जेवढे नंबर येतील, म्हणजे 60 to 70 मध्ये पण माहितीये का 61 है ना. त्याच्यानंतर 63 नाही आहेत, हा 67 आणि 69 नाही आहेत है ना. त्याच्यानंतर 70 to 80 मध्ये 71, हा त्याच्यानंतर 73, 77 नाही आहेत, 79 येते. ठीक आहे, तर असे तुम्ही बघा 1 2 3 है ना 1379 असेच येतात. तर याच्यामध्ये कुठेच तुम्हाला याला सोडून आपल्याला 10 to 100 म्हटलंय, यांना सोडून बघा 5 to 4 कुठेच येत नाहीये. 5 to 4 जे आहे कुठेच येत नाही. बाकी 137 139 हे सगळे रिपीट होत आहेत. ठीक आहे, तर याचा आन्सर येतो आन्सर नंबर 3. आन्सर नंबर 3. ठीक आहे, 5 to 4 कुठेच तुम्हाला इथं दिसणार नाही. 5 to 4 ठीक आहे, कुठेच नाहीये. 137 नाही, सगळे असेच आहे. तुम्ही बघा, मी तुम्हाला ना एक ट्रिक देणार, हे प्राईम नंबर कसे पाठ करायचे त्याची ट्रिक देणार तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा 59 नंबर. 59 मध्ये इच अँगल ऑफ अ रेक्टेंगल इज, एक रेक्टेंगल आहे, रेक्टेंगल सारखा निघाला पाहिजे, नाही तर त्याचा अँगलच चेंज होऊन जाणार. नाही, हे बघा हे अँगल असतं ना, याचा प्रत्येक अँगल काय काय असतो 90 डिग्रीचा असतो. तर अन अक्यूट अँगल और राईट अँगल, तर राईट अँगल याचा आन्सर कुठला येतो? आन्सर येतोय सेकंड, राईट अँगल. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 60. क्वेश्चन नंबर 60 मध्ये दिला आहे क्वार्टर टू 9 लिटर्स मीन्स हाऊ मेनी मिलीलिटर्स. क्वार्टर टू 9 लिटर, हे बघा 9 लिटर म्हणजे काय होणार? 9000 मिलीलिटर. ठीक आहे ना, 9 लिटर म्हणजे 9000 मिलीलिटर. आता 9000 ला किती म्हणा लागले, किती कमी? क्वार्टर म्हणजे किती? 250 ml. तर याला 250 ml कमी म्हणजे किती झाले? हे 250 ml कमी म्हणजे किती झाले बघा? 5, इथं 7 है ना, आणि इथं 8750 म्हणजे झाले क्वार्टर टू 9 लिटर. ठीक आहे, तर हे झाले ml मध्ये. तर आपल्याला काय करायचंय? ml मध्ये हेच काढायचं आहे ना. तर याचा आन्सर येतो बघा, आन्सर नंबर 1.
ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. हे इथं 9 लिटर आहे ना, 9 लिटरला आपण ml मध्ये लिहिलं आहे. ठीक आहे. तर ml मध्ये याचे 9 है ना, 9 लिटरला क्वार्टर लिटर म्हणजे 250 ml कमी, म्हणजे किती येतात 8750 ml. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 61. इथे काय दिलेलं आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू इंडिकेट द नंबर 7,07,707. हे बघा 7 लाख, त्याच्यानंतर आता 10,000 मध्ये काय येणार आहे, 7 लाख नंतर 7,000. 7,000 ला कसं लिहिणार, 07. ठीक आहे. त्याच्यानंतर 7,000 नंतर 700 आता 7,000 है ना, तर 700 ला कसं लिहिणार, 700. ठीक आहे. त्याच्यानंतर 707 लाख 707. हे बघा, हे युनिट, टेन्स, 100,000, 10,000, लाख. ठीक आहे ना. 7,07,707 बरोबर आहे. तर याच्यातला कुठला येतो क्वेश्चन बघा, याच्यातला आन्सर येतो बघा 707,707. आन्सर नंबर 3 येतोय. आन्सर नंबर 3 है ना, 707707. ओके. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 62. इथे आपल्याला एक हे दिलेलं आहे, पॅटर्न दिलेला आहे. आयडेंटिफाय द पॅटर्न अँड सिलेक्ट द करेक्ट नंबर टू फिल द ब्लँक बॉक्स. तिथे बघा 5 नंतर दिलाय 7, त्याच्यानंतर दिलाय 10, त्याच्यानंतर ब्लँक बॉक्स दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दिलाय 22, त्याच्यानंतर दिला 33, त्याच्यानंतर दिलाय 46. तर इथे बघा काय आहे, कितीचा डिफरन्स आहे बघा. इथे दोघांच्या मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 2. इथे किती आहे, 3. त्याच्यानंतर इथे किती आहे हे आपल्याला माहिती नाही, पण इथे किती आहे बघा, इथे आहे बघा 11, आणि इथे किती आहे 13. आता इथे बघा 2, 3 है ना, 2, 3 नंतर आता इथे काय यायला पाहिजे, 5. ठीक आहे. त्याच्यानंतर येणार पाहिजे 7. हे काय दिसायला लागले आपल्याला, प्राईम नंबर्स. हे काय आहेत, प्राईम नंबर्स. मग इथं 10च्या नंतर 5 जर घेतलं तर इथे काय येते, 15. 15 प्लस 7 22, आणि प्लस 11 33, प्लस 13 46. तर इथं बॉक्समध्ये कुठली नंबर येणार आहे, बॉक्समध्ये नंबर येते 15. ठीक आहे. तर याचा आन्सर कुठला येतोय, आन्सर नंबर 4. आन्सर नंबर 4. ह्या सगळ्या जे नंबर्स दिलेले आहे याच्यामध्ये प्राईम नंबरचा डिफरन्स आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 63. ओके. क्वेश्चन नंबर 63 बघा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन्स विच इंडिकेट्स द असेंडिंग ऑर्डर ऑफ फ्रॅक्शन्स. इथे बघा, इथं बरं झालं यांनी सगळ्यांचे डिनोमिनेटर एक सारखे दिले. 6 डिनोमिनेटर सारखे आहे म्हटल्यावर वरचं न्यूमरेटर आपल्याला बघायचं आहे. तर इथं बघा आपल्याला काय करायचं, असेंडिंग ऑर्डर मध्ये, म्हणजे पहिले छोटा नंबर मग त्याच्यापेक्षा मोठा नंबर. इथं आता बघा 5 4 1, म्हणजे सिक्वेन्स नाही आहे, असेंडिंगचा सिक्वेन्स नाही आहे. इथं आहे बघा 1 5 6 11 17. इथं बरोबर आहे. इथं 5 1 6 हे पण बरोबर नाही आहे. 1 5 6 17 आणि 11. इथे 11 पहिले यायला पाहिजे, 17 नंतर यायला पाहिजे. तर इथे बघा हे 2 नंबरचा जो ऑप्शन आहे तो करेक्ट आहे. ठीक आहे ना. तर आन्सर याचा आन्सर कुठला येतोय, आन्सर नंबर 2. ठीक आहे. असेंडिंग ऑर्डर मध्ये करेक्ट कुठला आहे, हा वाला सेकंड नंबरचा. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 64. 64 मध्ये बघा काय दिलेलं आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन 225 इंटू 72. ठीक आहे. आता याच्यामध्ये यांचं मल्टिप्लाय करून जे काही येणार इथं आन्सर लिहायचं आहे आपल्याला. तर इथे बघा आता जरासं, एक तर ही पद्धत आहे की डायरेक्ट 72चा तुम्ही असं 2 2 है ना,
225 इंटू 72 असं करू शकतो आपण. ही आपली नॉर्मल हे झाली. 2 5 10 वगैरे वगैरे हे करत बसल्यापेक्षा आपल्याला याला थोडं इझी जर करायचं म्हटलं ना, ते बघा याला ना 2 पार्ट मध्ये ब्रेक करा. याला करा 100 प्लस 25 करा, ठीक आहे, इंटू 72, ठीक आहे. तर इथे बघा आता हे इथे 200 इंटू 72 प्लस 25 इंटू 72 हे थोडं सोपं जाईल, ठीक आहे ना. याचं बघा याचं किती होणार, 2 2 जा 4, 2 7 जा 14 आणि हे 2 0, ठीक आहे. प्लस इथे बघा 25 जर 25 2 जर 50, 5 कॅरी ओव्हर झाले है ना. 25 7 जा 175 है ना, आणि 180, तर इथे येतं 180, ठीक आहे. तर या दोघांचं आता तुम्हाला ऍडिशन करून टाका. 1800 किती येते बघा, 002 है ना, 1 कॅरी ओव्हर झाले, 5 प्लस 1 6 आणि हे 1 16,200. त्याचा आन्सर येतो फर्स्ट, आन्सर नंबर 1, ठीक आहे. थोडस असं आपल्याला शॉर्टकट मेथडनी आपल्याला करावं लागेल, ठीक आहे. लवकर आपल्याला करता आलं पाहिजे, ठीक आहे. तर ह्याला इझी नंबर मध्ये ब्रेक करून अशा पद्धतीने पण आपण मल्टिप्लिकेशनचं सम सॉल्व्ह करू शकतो, ठीक आहे. कारण आपल्याला 25 चा टेबल इझी आहे, 25 चा टेबल, ठीक आहे ना. तर त्याच्यामुळे आपण याला 200 आणि 25 मध्ये असं स्प्लिट केलं याला 225 ला, आणि त्याच्यामध्ये 72 चं मल्टिप्लिकेशन केलंय है ना. याच्यामध्ये याचं मल्टिप्लिकेशन एवढं येते, 25 मध्ये 72 चं एवढं येते, दोघांना ऍड केलं, आन्सर आलाय, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 65. क्वेश्चन नंबर 65 बघा. When two cubes are joined to form a cuboid, then by how much is the number of edges more than the number of surfaces? हे क्वेश्चन मला पण थोडस कन्फ्युजिंग वाटलंय. 2 क्यूब आहे, क्यूब म्हणजे सगळे सरफेसेस त्याचे सेम असतात है ना, क्यूबचे सगळे सरफेसेस सेम असतात. इथं असं म्हटलंय की 2 क्यूबला जॉईंट केल्यावर, तर इथे 2 क्यूबला जॉईंट करायचं आहे म्हटलंय, आणि जॉईंट केल्यानंतर हे बघा जॉईंट केल्यावर किंवा त्याच्या अगोदर पण क्यूब आणि क्यूबॉइड मध्ये एजेस आणि सरफेसेस सारखेच असतात. फक्त त्यांची जी आहे ना, क्यूब मध्ये काय असते की प्रत्येक हे जो असतो ना सरफेस किंवा प्रत्येक साईड जी असते ना, एकाच साईजची असते. क्यूबॉइड मध्ये त्याची लेंथ आणि ब्रेथ मध्ये फरक असतो, ठीक आहे. असं समजून चला की स्क्वेअर पासून क्यूब तयार होतो आणि रेक्टेंगल पासून क्यूबॉइड तयार होतो, ठीक आहे. तर इथं बघा जेव्हा आपण याचं दोघांनाही आपण जेव्हा हे करून घेऊ, ठीक आहे, दोघांनाही जोडून टाकूया, म्हणजे याच्यात एकत्रच याला जोडायचं समजा. मग इथं इथं पण क्यूब येणार असा, ठीक आहे. आता हा क्यूबॉइड तयार होऊन जाईल. समजा हा क्यूबॉइड तयार झाला, कारण हे लेंथ वाढली आणि याची विड्थ कमी आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये सेम सरफेस एजेस किती आहे, याच्यामध्ये एजेस येतात 12, ठीक आहे, आणि सरफेस किती आहे 6. तर मग हे जे एजेस किती जास्ती आहे सरफेस पेक्षा, है ना, सरफेस पेक्षा 2 टाइम्स जास्ती आहे, तर मोर बाय 2, ठीक आहे. 2 टाइम्स, इथं इथं थोडस तेच कन्फ्युजिंग आहे की 2 टाइम्स आहे का 2 मोर आहे, म्हणजे +2 आहे. तर माझ्या हिशोबाने तर मोर बाय 2 म्हणजे इंटू 2, 6 एजेस आहे, 12 सरफेसेस आहे, तर बाय 2 जास्ती आहेत, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 66.
ओके, क्वेश्चन नंबर 66 बघा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू रिप्लेस द बॉक्स 4/7 4/7 प्लस बॉक्स अपॉन 8 इज इक्वल टू 53/56. ठीक आहे. जेव्हा आपण याचं ऍडिशन करू तर हे आन्सर यायला पाहिजे. आता बघा, हे जर आपल्याला दोन फ्रॅक्शनचं ऍडिशन करायचं असलं ना, त्याचे डिनोमिनेटर सेम असले पाहिजे. आणि डिनोमिनेटर सेम करायला एकदम सोपं आहे. हा डिनोमिनेटरचा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करायचं. आता याचं आपण इथं मल्टिप्लिकेशन केलं तर काय होणार आहे? 32/56. दोन्हीकडे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मध्ये आपण 8 नी मल्टिप्लिकेशन केलंय. याची व्हॅल्यू चेंज होत नाही. भले फ्रॅक्शन जे आहे चेंज होऊन जातो है ना. 4/7चं 32/56 आहे, पण याची दोघांची व्हॅल्यू सेमच आहे ना, इक्विव्हॅलेंट आहेत दोन्ही. ठीक आहे. तसंच आता इथं बघा, इथे आपण 7 नी आपण मल्टिप्लाय करू तर 7 8 जा 56 येणार. पण आता इथं 7 इंटू इथे कुठली नंबर आहे हे कसं कळणार? इथं बघा, हे तर कॉमन आहे, 56 तर कॉमन आहे. ठीक आहे. वरती कुठली नंबर यायला पाहिजे? 32 मधून, म्हणजे 32 मध्ये अशी एक नंबर यायला पाहिजे की ज्याचं जे प्लस आहे ते 53 यायला पाहिजे. तर बघा, 53 मायनस 32 करून बघा तर किती येते? 1 आणि हे 2. म्हणजे इथं कुठली नंबर असायला पाहिजे? 21. 21 म्हणजे हे बघा 7 इंटू 3 है ना. म्हणजे इथं येणार, इथं काय येणार? बॉक्सच्या जागी, इथं जर बॉक्सच्या जागी 3 असतं समजा, तर 7 8 जा 56 आणि 7 3 जा 21. ठीक आहे. आणि ह्या दोघांना जर आपण ऍड केलं असतं, आपण ऍड केल्यावर काय येणार आहे? हे कॉमन डिनोमिनेटर सेम येणार आहे. आणि 32 प्लस 21 किती येणार आहे? 2 + 1 3, 3 + 2 5. ठीक आहे. तर इथं बॉक्समध्ये कुठली नंबर येते? बॉक्समध्ये नंबर येते 3. तर याचा आन्सर काय आहे? आन्सर नंबर 3 येतोय. आन्सर नंबर 3. आणि इथे बॉक्समध्ये पण नंबर येते 3. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 67. क्वेश्चन नंबर 67. 30% ऑफ 60. हा तर तोंडी क्वेश्चन आहे. 30% म्हणजे खाली 100 येणार, 30/100. हा, तोंडी सांगता आलं पाहिजे तुम्हाला हे. इंटू 60, 2 0, 6 3 जा 18. 18% आहे. ठीक आहे. त्याचा आन्सर येतो आन्सर नंबर 4. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन 68 नंबरचा आहे. लास्ट इयर 4,27,523 students of standard 5th and 2,38,249 of standard 8th appear for a scholarship examination. How many students in all appeared in the examination? सोपं आहे, दोघांनाही ऍड करून टाकायचं आहे. 4,27,523 प्लस 2,38,249. 9 + 3 12. 1 कॅरी ओव्हर झालं. 3 + 4 7. 5 + 2 7. 7 + 8 15. हे फास्ट तुम्हाला करता आलं, जेवढं फास्ट तुम्हाला करता येईल तेवढं चांगलं. 15. 3 + 3 6 आणि 4 + 2 6. 6 6 5 7 7 2. 6 6 5 7 7 2. याचा आन्सर नंबर येतोय आन्सर नंबर 2 है ना. आन्सर नंबर 2. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 69. थोडं या बुकला आपण पुढे घेऊया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 69. इथे बघा काय दिलेलं आहे. सॉल्व 5 + 2/10 + 4/100 + 5/1000 - 2 + 1/10. ठीक आहे. हे सगळ्यांना आपण करूया. बघा पटपट करायचं आपल्याला. हे बघा 5 याला आपण 5.000 लिहू शकतो. आता 2.10 ला आपण काय लिहू शकतो? 0.2. 0.2 म्हणजे एक 0 आहे ना, तर एक नंबर एक डिजिट नंतर डेसिमल येतो. तर इथं किती येते? 0.2 म्हणजे 0.2. ठीक आहे.
त्याच्यानंतर इथं आपण 0 लिहू शकतो. त्याच्यानंतर 4/100 म्हणजे किती झाले? 0.040 होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर 5/1000 म्हणजे ते 0.005. ठीक आहे. तर यांना सगळ्यांना आपण याचं ऍडिशन करूया. हे आले 2.5.245 येते. ठीक आहे. दुसरं जे आहे ब्रॅकेट त्याच्यामध्ये बघा 2 म्हणजे 2.000. ठीक आहे. पहिलं येते 0.2, 0.2. त्याच्यानंतर दुसरं येते 0.03. ठीक आहे. आणि तिसरं जे आहे 0.002. हे 3 आहे बघा. 3 यांना जर ऍड केलं तर बघा 2, 3 हे 2.2. आता ह्या दोघांचा डिफरन्स काढायचा आहे, तर याच्यामधून ही मायनस करायची. 2.232 हे किती येतात बघा? 3, हे 1, हे 0 आणि हे 3. 3. काही चुकलं आहे बघा. आन्सरच नाही यायला लागलाय ना आपलं. इथे बघा हे 5.2, हे 4, हे 5 बरोबर आहे. 2, 4, 5 बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे बघा हे 2, हे 1 आहे हो. 0.1 है ना, 1. त्याच्यानंतर हे 0.30, हे 0.002. ठीक आहे. इथे 1 येत आहे. 2.132. ठीक आहे. इथं पण येणार 1. ठीक आहे. इथे येते 1. तर 3.113. त्याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 3. आन्सर नंबर 3. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. 70 नंबर. 70 नंबरचं बघा काय दिलंय. रिया परचेस 2.25 meters ऑफ व्हाईट क्लोथ. 2.25 meters. 2 म्हणजे 2 मीटर आणि क्वार्टर मीटर म्हणजे 250 ना मिलीमीटर. मीटर आणि सेंटीमीटर आहे ना. मिलीमीटर डायरेक्ट कसं येणार? मीटर सेंटीमीटर. ठीक आहे. 2.25 meters है ना ऑफ व्हाईट क्लोथ अँड 2.75. 2 मीटर आणि 3/4 म्हणजे 750 सेंटीमीटर. ठीक आहे. क्लॉथ घेतला तिने कशासाठी? टू स्टिच अ युनिफॉर्म. हाऊ मच क्लॉथ इन ऑल डिड शी परचेस. तर यांचं दोघांचं टोटल करायचं आहे. इथं बघा 0, 5 + 5 0 है ना. 1 कॅरी ओव्हर झालं. 3 + 7 0, 1 कॅरी ओव्हर झालं. इथे परत 2 + 2 4 + 1 5. 5 मीटर आणि हे तर 0 सेंटीमीटर. म्हणजे याचा आन्सर काय येतो? आन्सर येतो डायरेक्ट फर्स्ट वाला. आन्सर 1 5 meters. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 71. 3000 is divided by which of the following number to get the quotient 85 and remainder 25. तर इथे बघा, इथे तुम्हाला एक हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर. ठीक आहे. डिवायझर इंटू कोशंट है ना आणि प्लस रिमाइंडर. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंटला क्यू लिहूया आपण, पूर्ण नाही लिहू, प्लस रिमाइंडर. ठीक आहे. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. इथं आपल्याला काय दिलेलं आहे? 3000 इज डिवायडेड बाय 3000 हा आहे डिव्हिडंड है ना. डिवायडेड बाय विच नंबर म्हणजे डिवायझर. आपल्याला डिवायझर काढायचं आहे. डिवायझर दिलेला नाहीये. इंटू कोशंट किती दिलेला आहे आपल्याला? कोशंट आला 85 आणि रिमाइंडर किती आहे? 25. ठीक आहे. आता इथे बघा, इथे हा जो आहे 25 प्लस मध्ये आहे ना, इकडे गेल्यावर मायनस मध्ये होणार.
तर 3000 मधून 25 आपण मायनस करूया, तर किती होतात बघा, हे होतात 2975. ठीक आहे, ह्याच्यातून हे मायनस केले तर इथं डी इंटू काय आलं 85. मग डी इज इक्वल टू किती येणार, डी इज इक्वल टू येणार 2975 डिवायडेड बाय 85. ठीक आहे, पहिले 5 नी याला डिवाइड करून बघायचं. 5 1 जा 5, किती झाले 3, 5 7 जा 35. हे बघा 5 5 जा 25, 4 आले, 5 9 जा 45 आणि 5 5 जा 45. परत हे 17 नी हे डिवाइड होतो. 17 चा टेबल 17 3 जा 51 है ना, 51 झाले, 8 आले, 8 17 5 जा 85. ठीक आहे, त्याचा आन्सर येतो 35. तर आपल्याला कुठल्या नंबरनी डिवाइड करावं लागेल, 3000 ला 35 नी डिवाइड करावं लागेल, तेव्हा कुठं आपल्याला कोशंट मिळेल 85 आणि रिमाइंडर येईल 25. त्याचा आन्सर येतोय बघा, आन्सर नंबर 4. आन्सर येतोय आन्सर नंबर 4. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 72. Suhas participated in a motorbike ride competition of 60 km. He covered the distance with the speed of 15 km per hour. He started at 10:15 a.m. Then at what time will he reach the destination? हे बघा, त्याची स्पीड किती आहे 1 आवर मध्ये. हॅन्स 1 आवर मध्ये तो किती किलोमीटर कव्हर करतोय, 15 किलोमीटर है ना. सॉरी, उलट करावं लागेल आपल्याला. 15 किलोमीटर जी डिस्टन्स आहे, 15 किलोमीटर डिस्टन्स आहे, ती किती 1 आवर मध्ये तो कव्हर करतोय. मग 60 किलोमीटरची जी डिस्टन्स आहे त्याला कव्हर करायला त्याला किती तास लागतील, हे 1 इंटू 60 अपॉन 15. तर 15 नी 64 टाइम डिवाइड होतो, तो 4 आवर्स लागणार त्याला. ठीक आहे, आता त्यांनी जर 10:15 ला स्टार्ट केलं त्यांनी रेसिंग है ना, ठीक आहे ना, तर 4 तासानंतर किती वाजणार, डेस्टिनेशनला किती वाजता पोहोचणार तो 14:15 ला. तर याचा आन्सर कुठला येतो, आन्सर येतो याचा आन्सर नंबर 1. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 73. सॉल्व 70602 प्लस बॉक्स है ना इज इक्वल टू दिस. तर बघा 70602 प्लस बॉक्स है ना इज इक्वल टू 92328. तर हे बघा, हे बॉक्सला इथंच ठेवायचं. ही जे नंबर आहे ना इकडे जाणार. ठीक आहे, आणि ही इथं प्लस आहे तर इथं मायनस होणार. तर बॉक्स इज इक्वल टू काय येणार, बॉक्स इज इक्वल टू येणार 92328 मायनस ही नंबर. इथं डायरेक्ट आपण खालीच लिहूया 70602. तर बघा 8 मायनस 2 केले तर येणार 6, 2 13 मायनस 6 केले तर येणार 7 है ना, 7 येणार ना. इथं येतं 1 आणि हे इथं है ना 1 आणि 9 मधून 7 मायनस झाले 2. तर 21726 21726 याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 2. आन्सर नंबर 2. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 74. 12 dozen notebooks are packed in one bundle. ठीक है, if the thickness of each notebook is 5 mm, then what is the height of the bundle in centimeter? हे बघा 12 डझन बुक्स म्हणजे किती झाले, 12 डझन. डझन म्हणजे अजून 12 होतात, तर 12 इंटू 12 होणार आहे. म्हणजे टोटल किती बुक्स होणार माहिती का, 144 बुक्स. ठीक आहे, आता एका बुकची जी थिकनेस आहे, जी जाडी आहे, ती किती आहे 5 mm आहे. ठीक आहे, तर 144 बुकची जी जाडी असेल है ना,
इंटू 5 mm. ठीक आहे ना, त्याला 5 मल्टिप्लाय करायचं आहे. किती येते? 5 4 जा 20, 2 कॅरी ओव्हर झाले, 5 4 जा 20 प्लस 2 22, परत 2 कॅरी ओव्हर झाले, 5 1 जा 5 प्लस 2 7 7 20. ठीक आहे. आता इथे पण बघा तुम्ही ना याला असं करू शकता, ब्रेक करून 140 प्लस 4 इंटू 5. ठीक आहे, हे सोपं जाईल. हे बघा 5 0 जा 0 है ना, 5 4 जा 20 आणि 2 कॅरी ओव्हर झाले, 5 1 जा 5 है ना, 5 4 जा 20 है ना, इथं 0 येणार ना, 5 4 जा 20 म्हटलं तर 0 येणार, 2 कॅरी ओव्हर होणार, 5 1 जा 5 प्लस 2 म्हणजे 7 आणि हे प्लस हे 20, म्हणजे हे दोघांचं ऍडिशन केलं तर येते 720. असं केल्यापेक्षा हे जास्त सोपं जाईल. हा, ठीक आहे. त्याचं आलंय बघा, आन्सर येते 720. हे काय झालं आता, हे 5 mm होतं, तर हे किती येणार? mm. आता याला सेंटीमीटर मध्ये तुम्हाला हे करायचं आहे, तर तुम्हाला माहिती आहे 100 mm इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. तर याला सॉरी 10 mm इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. ठीक आहे, तर याला डिवायडेड बाय 10 करावं लागेल. 720 डिवायडेड बाय 10 केलं तर 1010 कट होणार, तर हे 72 सेंटीमीटर होणार. 10 mm इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. ठीक आहे, लक्षात ठेवा, ते 100 डोक्यात राहिलं. ठीक आहे, तर याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे, चला आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 75 लास्ट. मी थोडं फास्ट घेतोय ना, मला अजून एक असं वाटतं की जे बिचारे स्टुडंट्स आहे ना, त्यांना कळेल का नाही कळेल माहिती नाही एवढं फास्ट. मला कसं तरी वाटायला लागलंय, मी कन्फ्युज व्हायला लागलोय. ठीक आहे, जाऊ द्या. नेक्स्ट आहे कन्वर्ट द इम्प्रॉपर फ्रॅक्शन 47/3 इंटू मिक्स्ड फ्रॅक्शन. हे बघा, मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं असलं ना कुठल्याही याला, नॉर्मल फ्रॅक्शनला, तर त्याला डिवायडेड बाय 3 करायचं है ना, जे डिनोमिनेटर आहे ना त्यांनी डिवाइड करून द्यायचं. तर हे बघा किती टाइम्स होणार डिवाइड, 3 1 जा 3, 1 आले, 7 3 5 जा 15, रिमाइंडर किती आलं 2. आता इथे बघा, इथं डिनोमिनेटर मध्ये 3 आहे ना, तर आपल्याला इथं डिनोमिनेटर मध्ये 3 ठेवावं लागेल. त्याच्यानंतर हे जे कोशंट आहे इथं लिहायचं आणि हे रिमाइंडर वरती लिहायचा. हे बघा 3 15 जा 45 प्लस 2 47, 47/3. तर अशा प्रकारे आपण हे जो फ्रॅक्शन आहे कुठला 47/3 जो आहे त्याला आपण मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये असं लिहू शकतो, 15:2/3. ठीक आहे, त्याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 4. ठीक आहे, चला, खूप गडबड मध्ये मी केलंय कारण बराच वेळ लागतोय बघा, जवळपास 50 मिनिटचा व्हिडिओ झाला आणि आपला जो 24चा जो आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला त्याच्यात तर पहिला व्हिडिओ 1 आवरचा झाला होता. ठीक आहे ना, आणि मला माहिती आहे चांगलं 1 आवर व्हिडिओ बघणे, ते पण मॅथचा म्हणजे सगळ्यांनाच कंटाळा येईल. ठीक आहे ना, कोणीच नाही बघणार एवढा लॉंग व्हिडिओ. तर माझा तोच प्रयत्न होता की लवकरात लवकर याला करायचा. मी थोडं फास्ट घेतलंय, त्याच्यामुळे मी पण कुठे कुठे थोडं कन्फ्युज झालोय, तर त्याच्याबद्दल थोडं मला माफ करा. ठीक आहे, कारण मी पण, मला माहिती आहे की शांततेत व्यवस्थित जर एक्सप्लेन केलं ना तर जास्त लक्षात येते, है की नाही, मुलांना जास्त लक्षात येते. एवढं फास्ट मध्ये त्यांना पण लक्षात येणार नाही, कारण किती म्हटलं तर त्यांचं जे आहे 5th स्टँडर्डच्या मुलांचं जे लेवल आहे, किती म्हटलं तर कमीच आहे ना, अजून त्यांचं एकदम ते बेस चालू आहे त्यांचा. आणि हे बघा 5th 6th 7th हे जे 3 क्लासेस असतात ना, हेच मेन बेस आहे तुमच्या 10th साठी. इथं जर तुमचं मॅथ्स पक्क झालं तर तुम्हाला 10th मध्ये मग त्याच्यानंतर कधी पण तुम्हाला मॅथ्स मध्ये कधी प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, तर आपण याच्यानंतर मी मॅथ्स वर भरपूर व्हिडिओ बनवणार आहे, जे तुम्हाला अकॅडमिक मध्ये पण कामी येईल. ना, पुढच्या वर्षी 6th स्टँडर्ड, आता जे मुलं आता 5th मध्ये आहे ना, ते 6th स्टँडर्ड मध्ये जातील. तर 6th स्टँडर्डचं जे आपलं बुक आहे स्टेट बोर्डचं, त्याचं पूर्ण बुकचं मी सोल्युशन चे व्हिडिओ मी
करणार आहे हे सगळं झाल्यावर, स्कॉलरशिपचे झाल्यावर. ठीक आहे, तर सगळ्यांनी त्याचा फायदा घेतील नक्कीच. चला, तर आपण आता 2023चा जो पेपर आहे, ठीक आहे, तो पण आपला पूर्ण सॉल्व्ह झालेला आहे. ठीक आहे, आता उद्या किंवा आपल्या नेक्स्ट व्हिडिओ पासून आपण काय करू, जे उरलेल्या आपल्या ज्या एक्सरसाइज आहे नवनीतच्या बुकच्या, ते आपण कम्प्लीट करून घेऊ. 9 झाले, 10, 11 आणि सुरुवातीचे 1 आणि 2 अशा 4 एक्सरसाइज त्या राहिलेल्या आहेत, पेंडिंग आहेत, ते कम्प्लीट करून घेऊ. 4 एक्सरसाइज मी प्रयत्न करणार की 4 दिवसात संपल्या पाहिजे किंवा जास्तीत जास्त 5 दिवसात मी संपवायचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित सगळं प्रॅक्टिस करता येईल. ठीक आहे, कारण आता झालं, आता काय 1 मंथ राहिलाय, आता एका महिन्यात जेवढी काही प्रॅक्टिस करायची आहे करून घ्या. त्याच्यानंतर मग मी काही ट्रिक्स, शॉर्टकट वगैरे त्याचे पण व्हिडिओज बनवून टाकणार आहे, कारण याच्यामध्ये करता करता जरा शॉर्टकट नाही सांगायला थोडंसं मलाही कन्फ्यूज होतो. पहिले हे सगळे आपण सॉल्व्ह करून घेऊ आणि नंतर मग मी जसं प्राईम नंबर्स पाठ करायचे शॉर्टकट, डिव्हिजन करायचं शॉर्टकट, मल्टिप्लिकेशनचं शॉर्टकट. ठीक आहे ना, हे सगळे आपण त्याच्यासाठी स्पेशल एक व्हिडिओ बनवूया. ठीक आहे, तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, धन्यवाद.